मराठा नेते मनोज जरांगेंकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, शिवरायांचा पुतळ्याचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातोय, मनोज जरांगेंची टीका. अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापुरात. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिर 4 तास दर्शनासाठी बंद राहणार. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाचा दुसरा बोगदा 4 सप्टेंबरपासून सुरू होणार. सध्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात. जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या ईमेलद्वारे धमकी. नागपूर विमानतळाला आलेल्या धमकीच्या फोनमुळे मुख्यमंत्र्यांच्या फ्लाईटला उशीर. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. सरकार मुदतवाढ देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती. मालाडमधील इनऑर्बिट मॉलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप. संबंधित हॉटेल मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल. रेशन दुकानामधील मोफत तांदूळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. त्याऐवजी आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मिठासह 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार. हैदराबादमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. सखल भागात साचलं पाणी. अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.